नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. मस्त थंडी पडलेली आहे आणि थंडीमध्ये शरीराला उष्णता देणारे पदार्थ आपण बनवत असतो, खात असतो. त्यामधलीच उडदाची आमटी ही सुद्धा थंडीमध्ये शरीराला उष्णता देणारीच आमटी आहे. तर आज आपण अगदी वेळ नसताना सुद्धा पटकनी तुम्ही असं साधं सोपं पण अगदी भाकर चुरून खाण्यासारखी आपण इथे आमटी बनवून घेणार आहे आणि पूर्ण दुपारच्या जेवणाची थाळीसुद्धा आपण यामध्ये बघणार आहे. एक वाटीभर अशी डाळ घेतलेली स्वच्छ धुवून घ्यायची, पाणी घालायचं, 1 चमचा मीठ घालायचं आणि साधारणतः 7 ते 8 शिट्ट्या करून कुकरला मऊसूद अशी गरगट होईपर्यंत शिजून घ्यायची. डाळ आपण उडदाची शिजायला लावलेली. उडदाची डाळीची आमटी जरी असली तरी तोंडी लावायला आपल्याला ताटामध्ये काहीतरी सुक्की भाजी पाहिजे नसती. तर इथे आपण पडवळची सुक्की भाजी बनवून घेणार आहे. पडवळ घेतलेले मधले जे बी असतात ते काढून घ्यायचे आणि छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे. अगदी आपण वांग्याच्या जसे काप करतो अगदी त्याच पद्धतीने बनवायचं. पडवळसुद्धा खायला जरासा कडू असते, कारल्यासारखी. कारल्या इतकी नसते पण कडू असते. म्हणून काय करायचं आहे, हळद आणि मीठ चोळून साईडला अर्धा तास मुरायला ठेवायची. तोपर्यंत आपण आमटीची तयारी करून घेऊ. आमटी आपण हिरव्या वाटणातली करणार आहे. मसाल्यांचा वापर अजिबात आपण इथे करणार नाही आहे. आलं घेतलेले, लसूण, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घेतलेल्या, जिरी आपल्याला एक छोटासा चमचा इथे घ्यायचा, थोडंसं पाणी घालायचं आणि हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला इथे कोथिंबीर सगळ्यात शेवटी यामध्ये घालायची. म्हणजे कोथिंबीरीचा कलर जो आहे तो चांगला हिरवागार होतो आणि जे हिरवं वाटण आहे ते चांगलं हिरवंगार दिसतं. डाळ आपण शिजायला लावली होती. चांगली मऊसूद अशी आपण डाळ इथे शिजून घेतलेली तुम्ही इथे बघू शकता. कुकरचा पूर्ण डब्बा आपला डाळ शिजल्याच्या नंतर इथे भरलेला आहे. चांगली मऊसूद अशी इथे शिजली गेलेली आहे. त्यानंतर काय करायचं आपल्याला, चमच्यानी डाळ इथे चांगली अशी हाटून घ्यायची म्हणजे आमटीला घट्टसरपणा येतो. आमटी इथे चांगली अशी हाटून घेतलेली, गरगट करून घेतलेल्या आहे. त्यानंतर कढईमध्ये 2 पळ्या तेल घालायचं. तेल गरम झालं, जिरी मोहरीची फोडणी द्यायची, कढीपत्ता घालायचा, हिंग घालायचा आणि हळद घालायची. याच्यापेक्षा दुसरा कोणताही मसाला आपल्याला इथे घालायचा नाही. जे आपण हिरवं वाटण करून घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला उडदाच्या आमटीला घालायचं. हिरव्या वाटणातली उडदाची आमटी खायलाही चविष्ट लागते आणि मसाले जास्त आपण यामध्ये वापरलेले नाही आहे, त्यामुळे ती पौष्टिकसुद्धा असते. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि चांगला मसाला इथे परतून घ्यायचा. मसाला परतला की हाटून घेतलेली उडदाची डाळ आपल्याला यामध्ये घालायची. जास्त पातळही बनवायची नाही, जास्त घट्टही बनवायची नाही. एवढं पाणी यामध्ये घालायचं. मीठ चवीप्रमाणे घालायचं. कोथिंबीर मात्र तुम्ही भरपूर घातली तरी चालेल आणि एक चांगली उकळी काढून घ्यायची. उकळी आली, गॅस बारीक करायचा. साधारणतः 5-6 मिनटं आमटी चांगली उकळती ठेवायची. म्हणजे वरती जो फेस आला आहे आमटीवरती तो पूर्ण इथे निघून जातो आणि आमटी मसाला चांगला डाळीमध्ये शिजला जातो. तर इथे तुम्ही बघू शकताय मस्त अशी आपली हिरव्या वाटणातली आमटी बनवून इथे तयार झालेली. आता आपण पडवळची सुक्की भाजी बनवून घेणार आहे. पडवळला पाणी सुटलेले, चांगली आपली 2-3 पाण्याने पडवळ परत एकदा चांगली चोळून धुवायची. पडवळची भाजी बनवताना चण्याची डाळ घालायची म्हणजे ती खायला खूप छान लागते. चण्याची डाळ पहिलीच मी इथे भिजत घातली होती. त्यानंतर काय करायचं आहे, कढईमध्ये 2 पळी तेल घालायचे. जिरी मोहरी घालून बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून कांदा हलकासा आपल्याला इथे शिजून घ्यायचा.
टॉमॅटो घालायचा. टॉमॅटो घातलं की अर्धा चमचा मीठ घालून टॉमॅटो आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे, हिंग घालायचे, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धने पावडर आणि गरम मसाला घालायचा. मसाला हलवून घ्यायचा. त्यानंतर कोथिंबीर आणि भिजवलेली चण्याची डाळ घालून हे सुद्धा आपल्याला 2-3 मिनटं चांगलं हलवून परतून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर पडवळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायची. पडवळ सुद्धा व्यवस्थित 2-3 मिनटं आपल्याला तेलामध्ये चांगले परतून घ्यायची. थोडंसं मीठ परत एकदा आपल्याला अर्धा चमचा घालायचा आहे. आणि नंतर आपल्याला पडवळ शिजण्या इतकं पाणी यामध्ये घालून घ्यायचं. पाणी घातलं की भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आणि झाकण ठेवून साधारणतः 10 ते 15 मिनटं बारीक गॅसवरती पडवळ चांगली शिजवून घ्यायची. आधीमध्ये आपल्याला भाजी हलवत राहायचं, खालीवर करत राहायचं, म्हणजे करपतही नाही आणि खालीवर केल्यामुळे वरची खाली आणि खालची वर होऊन भाजी व्यवस्थित शिजली जाते. आता इथे आपण ही भाजी सुक्की करून घेणार आहे, त्यामुळे परत एकदा झाकण ठेवून आपण परत एकदा 10 मिनटं हिला शिजवून घेणार आहे. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्त सुक्की करायची नाही. भाजी थंड झाली की ती कोरडी होते. भाजी बनवून तयार झालेले तांदूळ 1 वाटी निवडून घेतलेले स्वच्छ धुवून चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि अगदीच 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत गॅस चालू ठेवायचा, म्हणजे 3-4 शिट्ट्यांमध्ये भात चांगला शिजला जातो. आता भाकरी आपण इथे थापून घेणार आहे. आता हिवाळा सुद्धा चालू झालेला आहे. थंडीच्या दिवसामध्ये बाजरी, उडीद, डिंक, आळीव सगळे कडधान्य जे असतात ज्यामधून आपल्याला उष्णता भेटते ते खाणं चांगलं असतं. तर तुम्ही इथे मी ज्वारीची भाकरी बनवून घेतलेली, पण तुम्ही बाजरीची भाकरी बनवा आमटीबरोबर, खूप छान लागते. किंवा तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही ज्वारीची केली तरी काही हरकत नाही. भाकरी चांगली थापून घ्यायची. गवळी गवळी असताना उलटी करायची, म्हणजे डाग जास्त पडत नाही. आणि मस्त अशी भाजून घ्यायची दोन्ही बाजूने. आता आपण मस्त असं ताट करूया. दुपारचं जेवण आहे आणि दुपारचंच मी केलेलं आहे. गरमागरम अशी उडदाची आमटी, गरमागरम भात, भाजी आणि मस्त अशी जरासा कडक ज्वारीची भाकरी. तोंडी लावायला उडदाची आमटी असली की कांदा मात्र नक्की फोडून घ्यायचा. फोडलेल्या कांद्याला चव फार छान लागते. तर आजचा दुपारच्या जेवणाचा असा बेत केलेला आहे. आवडला लाईक शेअर नक्की